भाजप नेते आमदार गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारामुळे उल्हासनगर चर्चेत आलं होतं। त्याच उल्हासनगरमध्ये आता एका 28 वर्षीय तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली। आरोपींनी मयत तरुणाची बोटं कापली आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली। उल्हासनगर येथे 10 जणांनी मिळून एका 28 वर्षीय तरुणाची हत्या केली। आधी तरुणाच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारला, त्यानंतर त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव राहुल जयस्वाल असं आहे। तो कुटुंबासोबत उल्हासनगरमधील इमलीपाडा भागात राहत होता। या घटनेतील मुख्य आरोपी बाबू उर्फ पंजाबी मनोहर ढकनी हाही इमलीपाडा परिसरातच राहिला आहे। बाबू आणि त्याच्या 2 साथीदारांनी 2022 मध्ये राहुलची मोटरसायकलला आग लावली होती। त्यावेळी राहुल जयस्वालने मुख्य आरोपी बाबू ढकनी विरुद्ध सेंट्रल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, ज्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात बाबू जामिनावर सुटला होता। दरम्यान जामिनावर बाहेर आल्यानंतर बाबू ढकनीने मोटरसायकल जाळल्याची दिलेली तक्रार मागे घेण्याची मागणी केली, पण राहुलने त्याला नकार दिला। त्यानंतर त्याने त्याच्या दबाव बनवण्याचाही प्रयत्न केला, तरीही नकार दिल्याने बाबू ढकनी, करण ढकनी आणि त्याच्या इतर 4-5 साथीदारांनी राहुलच्या घरावर दगडफेक केली होती। बाबू आणि त्याच्या साथीदारांनी राहुलच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारला, त्यानंतर त्याची बोटं तोडली, नंतर त्याची दगडाने ठेचून हत्या केली। या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते। दरम्यान पोलिसांना प्रकरणाची माहिती मिळाली। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि 6 आरोपींना अटक केली।